लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहर आणि परिसरात उद्या शनिवारी रंगपंचमी साजरी केली जाणार आहे। जुने नाशिक पंचवटी मिळून भागात एकूण 6 ठिकाणी रहाड रंगोत्सव उद्या पार पडेल। तसेच 5 ते 6 ठिकाणी शॉवरचं देखील आयोजन सार्वजनिक मंडळाकडून करण्यात आलेलं आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। रहाडीच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनावर पोलिसांकडून विशेष लक्ष दिलं जाणार आहे। रंगपंचमीला नाशिक शहरात कोठेही डीजेचा वापर करू नये। रहाडीच्या सभोवताली महिला पुरुष स्वयंसेवकांची नेमणूक करावी। सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित ठेवावेत। परिसर तसेच सूचना फलक लावण्यात यावे। ध्वनिक्षेपक अथवा साऊंड सिस्टमचा वापर करताना ध्वनी पातळीच्या मर्यादांचे उल्लंघन होणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी। पोलिसांच्या सूचनांचे पालन करत बंदोबस्तावरील अधिकारी कर्मचारी यांना सहकार्य करावे अशा विविध सूचना पोलिसांकडून सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना मंगळवारच्या बैठकीत देण्यात आलेल्या आहे। भद्रकाली पंचवटी सरकारवाडा या 3 प्रमुख पोलीस ठाण्यांचा बंदोबस्त जुने नाशिक मेन रोड पंचवटी भागात राहणार आहे। तसेच अतिरिक्त बंदोबस्त पोलीस आयुक्तालयातून पुरवला जाणार असल्याची माहिती उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिलेली आहे। तर रंगोत्सवाच्या निमित्तानं युवतींची मोठी गर्दी लक्षात घेता यावेळी दामिनी बीट मार्शल महिला पोलिसांचा देखील विशेष वॉच राहणार आहे। कोणीही टवाळखोर शॉवर्स किंवा राहाडीच्या ठिकाणी युवतींची छेड काढणार नाही यासाठी दामिनी पथक लक्ष ठेवून राहणार आहे। तर गुंडा पथक, विशेष पथक, गुन्हे शाखा युनिट 1 चे पथक साध्या वेशात जुने नाशिक पंचवटी परिसरात तैनात राहतील। मद्यधुंद अवस्थेत कोणी छेडछाड केल्यास अथवा धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना ताब्यात घेतलं जाईल। टवाळखोरांवर सुद्धा यावेळी या पथकांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांची विशेष नजर राहणार आहे। कुठल्याही प्रकारचे शस्त्र जर कोणाजवळ आढळून आले तर त्यास तात्काळ अटक करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। तर खास उद्या बंदोबस्तासाठी दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, स्ट्रायकिंग पोलीस फोर्स, विशेष पथक, गुंडाविरोधी पथक, अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे पथक, दामिनी पथक तैनात असणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।